लाडक्या बहिणींनी विजय थलपतीला तारलं. लग्नात मुलींना मिळणार आता 8 ग्रॅम सोने. थलपतीचा महाराष्ट्र पॅटर्न चर्चेमध्ये. लग्नात मुलींना 8 ग्रॅम सोनं देण्याचा महाराष्ट्र पॅटर्न चर्चेमध्ये. विजय थलपतींना महिलांचा वाढता पाठिंबा. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये महिलांना लग्नाच्या वेळी 8 ग्रॅम सोनं देण्याच्या आश्वासनामुळे चर्चेत आलेल्या अभिनेता विजय थलपती यांच्या पक्षानं आता मतमोजणीतही जोरदार कामगिरी करत मोठा उलटफेर घडवलाय. 234 पैकी 200हून अधिक जागांचे कल समोर आले असून राज्यातील सत्तेचे समीकरण हे पूर्णपणे बदलताना दिसत आहे. विजय थलपती यांनी महाराष्ट्र पॅटर्न वापरल्यानं लाडक्या बहिणींचा आशीर्वाद मिळाल्याची चर्चा आहे. प्राथमिक कलानुसार MK स्टॅलिन यांच्या द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाला मोठा धक्का बसताना दिसत आहे. DMK सत्तेबाहेर जात असल्याचे संकेत मिळत असून काँग्रेससोबतचा त्यांचा आघाडी 3ऱ्या क्रमांकावर घसरलाय. 200हून अधिक जागांचे कल जाहीर झाल्यानंतर DMK केवळ 54 जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान ऑल इंडिया अण्णा द्रमुड मुन्नेत्र कळघम AIADMK पक्षाने चांगली कामगिरी करत DMKला मागे टाकले. AIADMK सुमारे 67 जागांवर आघाडीवर असून भाजपसोबतच्या युतीमुळे ते 2ऱ्या क्रमांकाचा पक्ष बनताना दिसत आहे. या निवडणुकीतील सर्वात मोठा धक्का म्हणजे अभिनेता विजय थलपती यांच्या तमिळगावेत्री कळघम TVK या पक्षाची कामगिरी. नव्यानं स्थापन झालेल्या या पक्षानं तब्बल 80हून अधिक जागांवर आघाडी घेत मोठा राजकीय चमत्कार घडवलाय. विजय यांच्या पक्षाची राज्यभर जोरदार लाट पाहायला मिळत आहे. सध्याच्या कलानुसार तामिळनाडूमधील सत्तेचं समीकरण पूर्णपणे बदललंय. सरकार स्थापनेसाठी 118 जागांची आवश्यकता असून TVK आणि AIADMK एकत्र आल्यास स्पष्ट बहुमत मिळू शकतं. त्यामुळे विजय हे राज्यातील किंगमेकर ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. निवडणुकीपूर्वी विजय हे सतत मंदिरांना भेट देत होते आणि जनतेसमोर वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. प्रचारादरम्यान त्यांनी अनेक घोषणा केल्या होत्या. यामध्ये महिलांना लग्नाच्या वेळी 8 ग्रॅम सोनं देण्याचं आश्वासन हे विशेष चर्चेत होतं. मी सुफी सय्यद, प्रसार माध्यम जस्ट लुक न्यूज.